कसे झाले? एकदम भारी, नेहमी सारखेच, एकदम टेस्टी. यम 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 यम, very yum. नेहमी सारखेच. 1 lakh out of 1 lakh. How to eat fish in a proper bite. आम तुला सांगतो मी आता. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे वीकेंड, सो आम्ही सकाळी अगदी आरामात उठलो आणि मम्मी पप्पाही गावाला गेले होते नाशिकला. सो आम्ही तिघं होतो आज आणि अगदी निवांत असं सगळं चाललं होतं. उठल्यावर मी हॉल आवरायला घेतला. कितीही नाही म्हटलं तरी थोडाफार वस्तू इकडे तिकडे ठेवल्याच जातात आणि छोटा मोठा पसारा हा होतच राहतो. सो आता माझं हेच सगळं आवरणं चाललं आहे. चहा आणि ब्रेकफास्ट आमचा झाला होता. मग मी म्हटलं आता घरातलं आवरून घेऊया आणि त्रिशाला मी अभ्यासाला बसवलं आहे, कारण गेल्या 8-10 दिवसात तिचा बिलकुलही असा हवा तसा अभ्यास झाला नाही आणि आता एक्झाम पण आलेली आहे. तर मग तिला अभ्यासाला बसवलं आणि म्हटलं तिचा अभ्यास होईपर्यंत आपण घरातलं आवरून घेऊया. आता माझं तेच सगळं आवरासावरी चालू आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं आज काहीतरी स्पेशल करूया, कारण श्रावण महिना सुरू झाला तसं आमचं नॉनव्हेज खाणं नाही झालं. श्रावण झाला आणि त्यानंतर गौरी गणपती आले, सो नॉनव्हेज आम्ही बनवलंच नाही. श्रावण झाल्यानंतर मध्ये 1-2 दिवस येतात ज्या पॅचमध्ये नॉनव्हेज केलं जातं, बट मी नाही करत, कारण माझं तेव्हा घर अगदी स्वच्छ आवरून झालेलं असतं आणि गौरी गणपती असतात, त्यामुळे मी त्या पॅचमध्ये पण नॉनव्हेज नाहीच करत. सो आता तेच सगळं चाललं आहे. तुमच्याकडे वीकेंड स्पेशल काय काय मेनू असतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे फिश असलं की फिश फ्राय हा मेनू राजेश बनवतात. मला फिश येतं, बट राजेशच्या हाताला जी टेस्ट आहे ती खूपच वेगळी असते. त्यांनी बनवलेले फिश फ्राय खूप जास्त छान लागतात. मला ते खूप आवडतात आणि त्रिशाला पण ते खूप जास्त आवडतात. ॲक्च्युली त्रिशा नॉनव्हेज बिलकुल पण काहीच खात नाही, पण तिला तिच्या बाबांनी बनवलेले फिश फ्राय खूप आवडतात. ती ते अगदी आवडीने खाते. आणि फिश आम्ही शक्यतो खाऱ्या पाण्याचाच आणतो, म्हणजे सुरमई, पॉपलेट वगैरे. गोड्या पाण्यातलं आम्ही ट्राय केलं पण आम्हाला त्याची टेस्ट नाही आवडली. हे फ्रायसाठी आणि ते ग्रेव्हीसाठी असं करताय का? ते ग्रेव्हीसाठी. मग ग्रेव्हीसाठी कमी ठेवा ना. त्रिशा ग्रेव्ही बिलकुल पण खात नाही आणि मी अगदी थोडीफार खाते. राजेशना ग्रेव्ही आणि फिश फ्राय असं दोन्ही पाहिजे असतं, त्यामुळे आम्ही ग्रेव्हीसाठीचे पीसेस कमी ठेवले आहे आणि फ्रायसाठीचे जास्त. तर इथे फिश मॅरिनेट करणं चाललं आहे. तर पहिले फिश स्वच्छ असे धुवून घेतले, त्यानंतर त्यात भरपूर असं लिंबू स्क्वीज करून घेतलं, त्यानंतर भरपूर अशी हळद, अद्रक लसूण पेस्ट हे सगळं टाकून मिक्स करून घेणार आहे. आणि लास्ट टाईम आम्ही एक मालवणी मसाला आणलेला, म्हणजे फिश मार्केटमध्येच तो मिळालेला. सो मॅरिनेट करताना आत्ता आम्ही तो पण थोडाफार ॲड करतो आहे. त्याची टेस्ट आम्हाला ॲक्च्युली आवडली म्हणून आम्ही ह्यावेळी तो पण ॲड करत आहे. छान असं सगळं मॅरिनेट करून अर्धा तासासाठी आम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून देतो. फिश मॅरिनेट होईपर्यंत मी इकडे ग्रेव्ही बनवायला घेतली. तर ग्रेव्हीसाठी मी हे वाटण बनवून घेत आहे. त्यासाठी कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलं, त्यात अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं मिक्सरला त्यासोबत ग्राइंड करून घेतलं आणि छान असं वाटण तयार झाल्यावर ते मसाले, आपले घरगुती जे मसाले असते ते, लाल तिखट पावडर हे सगळं टाकून ते परतवून घेतलं आणि त्यात फिशचे जे ग्रेव्हीसाठीचे पीसेस मी बाजूला ठेवले होते ते टाकून मीठ वगैरे घालून गरम पाणी घालून छान अशी ग्रेव्ही इकडे रेडी करून घेतली. ग्रेव्ही बनवून होईपर्यंत इकडे फिश पण मॅरिनेट झाले होते आणि मग फिश फ्रायसाठी राजेशने तयारी सुरू केली. फ्रायसाठी इथे रवा घेतला आहे, त्यात थोडं तांदळाचं पीठ ॲड केलं, मालवणी मसाला जो मी मगाशी सांगितला होता तो ॲड केला, थोडंसं लाल तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर हे सगळं ॲड करून घेतलं आणि छान असं ते सगळं मिक्स करून घेतलं.
हे सगळे मसाले वगैरे खूप जास्त नाही घालायचे, कमी प्रमाणातच घालायचे, कारण मी पुढे पण मसाल्यांची एक पेस्ट बनवणार आहे, त्यातही ते सगळं राहणार, तर तिखट नको व्हायला म्हणून. तर इथे मी ही एक मसाल्यांची अशी पेस्ट बनवून घेत आहे. त्यात घरगुती मसाला, लाल तिखट, हळद, धनिया पावडर आणि जो मालवणी मसाला मी तुम्हाला सांगितला तो, असं सगळं मिक्स करून त्यात थोडं पाणी घालून त्याची अशी एक थिक पेस्ट बनवून घेतो आम्ही. ही मसाल्यांची पेस्ट तुम्ही नाही बनवली, नुसतं मॅरिनेट केलेल्या फिश रव्यामध्ये घोळून ते शालो फ्राय केले तरी चालतात, बट तुम्ही असं ट्राय करून बघा, हे नक्कीच तुम्हाला जास्त आवडेल, कारण ह्याची टेस्ट खूपच वेगळी लागते. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि हो, ग्रेव्ही आमच्याकडे काळा रस्सा टाईप बनवली जाते, म्हणजे रस्साचा कलर जरा डार्क असतो. तर तुमच्याकडे कुठली प्रकारची बनवली जाते तेही मला नक्की सांगा. आम्ही नाशिक संगमनेर भागातले आहोत, तो आमच्याकडे तशा प्रकारची बनवली जाते. ती मसाल्यांची पेस्टची एक पातळ अशी लेअर दोन्ही बाजूने फिशला लावून घ्यायची आणि त्यानंतर रव्यामध्ये ती छान घोळवून आणि मग तव्यावर छान फ्राय करून घ्यायची. Yeah. Come. काय खाणार आहे त्रिशा तू? फिश नाही, कांद्यासोबत नाही. कसं झालं? कसे झाले? एकदम भारी, नेहमी सारखेच, एकदम टेस्टी. यम 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 व्हेरी यम. नेहमी सारखेच. 1 lakh out of 1 lakh. एकदम मस्त झाले खरंच. तुम्ही पण Good. टेस्ट करून बघा. एन्जॉय. How to eat fish in a proper bite. आम तुला सांगतो मी आता. असं लेमन घ्यायचं, पूर्ण स्क्वीज करायचं. ओके. कोरिएंडर and onion. Perfect bite. मी पण करून देते. इकडे नाही बघायचं. नाही, कोरिएंडर. बर, कोरिएंडर. परफेक्ट बाईट. कसं लागतं? चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या. बाय.